सिद्धू, बराच वेळ झालाय, थोडं पाणी तरी घे. वहिनी, काय परिस्थिती आहे? काय नाही रे, सगळं होत्याचं नव्हतं झालं. आई पण निघून गेल्या, जीवाला नुसतं खोर लागलं. पण मग अशी सिंचनाचा फोन आला की त्या घरी आहेत म्हणून. बाबा पण भावनाला रक्त द्यायला गेले. आणि हा सिद्धू बघ, फक्त असं बसू नये, काय कळत नाही काय होणार. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, होईल सगळं नीट, सगळं नीट होईल. हा होईल सगळं नीट. काय झालं आई? अगं इकडे ये ना जरासं. अहो, हे बघ, ही बाई आहे ना, एक नंबरची अपशकुनी आहे. तुला म्हणून सांगते रे डोका, ही तुझी भावना, हिचा जन्म झाला ना तो फक्त आणि फक्त दुसऱ्यांचा जीव घेण्यासाठी. हो, अगोदर माझ्या सिद्धूच्या जीवाशी खेळ झाला आणि आता बघ काय झालं. अरे स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन गाडे पाटील घराण्याला वंश दिला असता तर काय बिघडलं असतं. पण नाही, तुझा लाडका चिरंजीव सिद्धिराज, अरे काय गरज आहे त्याला बायकोला वाचवा म्हणायची. मला हेच कळत नाही, स्वतःच्या पोटच्या बाळाला जीवे मारण्याचा विचार तरी त्याच्या मनात आला कसा रेणुका? सिद्धूने काही चुकीचं केलेलं नाही आई. म्हणजे काय चुकीचा वागलाय तो? भावना आहेच कुणाची पोर. सिद्धूसाठी आता स्वतःच्या जीवावर उदार होऊन जे काही केलंय ना तिने, त्याचेच हे परिणाम भोगते. मला तर असं वाटतं की खरंच देवाने काहीतरी चमत्कार करावा आणि भावना आणि बाळाला दोघांनाही वाचवावं. खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर, एकमेकांशिवाय नाही राहू शकत ते दोघं. खरंच देवाने काहीतरी चमत्कार घडवावा. का देवा, का माझ्या लेकीची अशी परीक्षा घेतोयस? माझ्या भावनाने कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही. तिचं आणि सिद्धूचं स्वप्न आहे हे बाळ. मग का असं नाही करू शकत तू? तिचा भरला संसार आहे, त्याला अशी दृष्ट नाही लावू शकत तू. तेव्हा संकटच आणायचं होतं तर मी होते ना. इतक्या मोठ्या संकटातून तू मला हात धरून बाहेर आणणंच, पुन्हा ढकल तिथे. पण माझ्या पोरीला वाचव, दाखव काहीतरी चमत्कार आणि माझ्या पोरीला सुखरूप यातून बाहेर आण. या संकटातून वाचव. आजी, हे बेबी माझ्या भावनेला एवढं का त्रास देते? मी तर आईला एवढं कधीच त्रास नाही दिला. बाळा, आई होणं खूप अवघड असतं ग. खूप त्रास सहन करावा लागतो आणि प्रत्येक बाईला हा त्रास सहन करावाच लागतो. आणि म्हणून म्हणतात ना, आई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. तुला माहिती आहे, प्रत्येक बाईने आई होण्याचा हा अनुभव घ्यायलाच हवा. कितीही त्रास झाला तरी निसर्गाच्या विरोधात जाऊ नये कधी. म्हणून म्हणते सिंचना, तू लवकरात लवकर काय तो निर्णय घे, उशीर करू नकोस. आज काय झालं ते पाहिलंस ना, म्हणून म्हटलं. तुमच्या मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे, त्यात माझी काय चूक आहे? भावना नक्की नाही का म्हणते ते मलाही माहित नाही. पण एक सांगतो, जर भावना नकार देते तर त्यामागे तसंच काहीतरी कारण असणार, महत्वाचं कारण असणार. आणि म्हणूनच आपण हिच्या बरोबर असायला हवं. हे बघ भावना, तू कुठलाही मार्ग निवडलास ना तरी मी तुझ्या पाठीशी आहे. भावना, तू जेव्हा या जगात आली होतीस तेव्हा जे काही वाटलं होतं ना, तसंच काहीसं आताही वाटतंय ग. तेव्हाही
खूप घाबरलो होतो आम्ही. आणि आता तुझ्यासाठी जीव तुटतोय ग. किती आनंदात होतो आपण. तुझ्या बाळाचं स्वागत करणार होतो, पण हे सगळं घडलं. माझं देवाकडे एकच मागणं आहे, त्यानं माझं आयुष्य तुझ्या पदरात टाकावं, पण तुला बरं करावं. तुला बरं करण्यासाठी जे काही करावं लागेल ना, ते करायला हा बाप तयार आहे. देवा, माझ्या लेकीला असं भरल्या संसारातून नाही घेऊन जाऊ शकत. तिला तुला आम्हाला परत द्यावंच लागेल. एवढं एक मागणं ऐक रे आमचं देवा. जानू, जानू, मी तुला न्यायला तुझ्या घरी आलो होतो ग. पण तू किती बोललीस मला. फाड फाड, जराही इकडचा तिकडचा विचार न करता बोललीस. तुलाही माहितीच आहे, मला तुझी हीच क्वालिटी खूप आवडते. जानू, हे बघ, माझा अपमान करण्यासाठी, मला नको ते बोलण्यासाठी तरी भेट. जानू, मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे. जयंत, तुला जरा तरी लाज वाटते का रे? वेळेचं भानच नाहीये ना तुला? इथे माझी बहीण जीवन मरणाच्या दारात आहे आणि तू मला भेटायला बोलवतोयस? अगं जानू, त्यासाठीच तर मी तुला बोलावतोय ना. जानू, मलाही माहिती आहे तुला तुला अशा वेळी आधाराची गरज भासेल, आणि मी आहेच ना तुझ्यासाठी. जानू, आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू. गप्प बस. जयंत, हे बघ, माझ्या इमोशन्सशी खेळू नकोस. काय ना, त्याचा आता काही उपयोग होणार नाहीये, कारण माझ्या मनात तुझ्यासाठी आता कुठलंही इमोशन उरलेलं नाहीये. आजपर्यंत तू जे काही केलंयस ना, त्यानंतर तुझ्या तोंडून गरज हा शब्द ऐकणं सुद्धा सहन होत नाहीये मला. आणि हे बघ, पुन्हा मला फोन करायची हिम्मत करू नकोस. जानू, हा माणूस का माझा पिच्छा सोडत नाहीये? माझ्या मनात आता या नीच माणसाला कुठलंही स्थान नाहीये. मला आता या माणसाचा विचारच करायचा नाहीये. सिद्धू, सिद्धू, शांत हो तू. सगळं व्यवस्थित होईल. हा डॉक्टर, काय झालं? भावना कशी आहे? बाळ सुखरूप आहे. पण भावना कशी आहे? अहो सांगा ना प्लीज. अगं बाई, म्हणजे देवपाला, अरे गाडी पाटील घराण्याला वंशाचा दिवाला. देवपाला म्हणायचा. आजी, मुलगा नाही मुलगी. तुमच्या नाच सुनेला मुलगी झाली आहे. डॉक्टर, मी काय विचारणार? भावना कशी आहे सांगा ना प्लीज. सिद्धू, जरा शांत हो रे. डॉक्टर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीयेत? कशी आहे भावना?